नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण चॉकलेट प्लम केक तयार करणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये हा रेडीमेड ऑरेंज ज्यूस आपण घेतलेला आहे। तुम्ही असा ज्यूस घरीही तयार करून घेऊ शकता। यात आपण टुटी फ्रुटी टाकणार आहे, काळे मनुके टाकणार आहे। आपले रेग्युलर आपण जे मनुके वापरतो ते मनुके आपण ॲड करणार आहे। त्यानंतर आपण याच्यात ड्राय फ्रूट ॲड करणार आहे आणि हे आपण छान शिजवून घेणार आहे। हे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी छान शिजवून घेऊ, म्हणजे आपले ड्राय फ्रूट आणि टुटी फ्रुटी छान फुगतील। हे आपलं शिजतंय तोपर्यंत आपण केकसाठी जो आपल्याला बेस तयार करायचा आहे त्याची तयारी करून घेऊ। त्यासाठी आपण एक पॉट घेतलेला आहे। ते पॉटमध्ये आपण सर्वप्रथम अर्धी वाटी एवढं दूध टाकणार आहे। त्यात अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे आपण, आणि त्याच वाटीने आपण अर्धी वाटी एवढं सनफ्लॉवर ऑइल घेणार आहे। तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचा उपयोग करून हा केक तयार करू शकता। यात आपण अर्धी वाटी एवढीच पिठी साखर टाकून घेणार आहे। यात आपण अर्धी वाटी एवढी पिठी साखर टाकून घेऊ आणि हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। मी प्रमाण सांगितले, याप्रमाणेच तुम्ही केक केला तर तुमचा केक खूप छान स्पॉन्जी होतो। यात आपण कॅडबरी आहे ती बारीक करून घेतलेली आहे। याऐवजी तुम्ही कोको पावडरही मिक्स करू शकता, पण कोको पावडर सगळ्यांकडे अवेलेबल नसते, त्याच्यामुळे तुम्ही कॅडबरी वापरून हा केक केला तरीही चालू शकतो। आता आपण हे व्यवस्थित सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता आपले टुटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूट छान ड्राय झालेत। आपण आता पॅन खाली उतरवून घेऊ आणि याच गॅसवर आपल्याला कढई आहे ती प्रीहीट करायला ठेवायची आहे 5 ते 10 मिनिटांसाठी। यात आपण लवंग, दालचिनी आणि सुंठ पावडर आहे ती पूड ॲड करून घेऊ। ही चाळणीने चाळून ॲड करायची, म्हणजे त्यात काही कण राहणार नाही आणि आपल्या केकला छान टेस्ट येईल। त्यानंतर आपण याच्यात 1 ते 2 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे। आता आपण हे ड्रायफ्रूट आपले ऑरेंज ज्यूसमध्ये आपण जे तयार करून घेतले होते ते ॲड करून घेऊ। यात आपण 200 ग्रॅम एवढा मैदा ॲड करून घेऊ। आपण अर्धा टेबलस्पून एवढा कुकिंग सोडा घ्यायचा आहे, म्हणजे बेकिंग सोडा आहे हा। त्यानंतर आपण बेकिंग पावडर घेणार आहे 1 चमचा। एक चिमूटभर आपण मीठ घेणार आहे यात। हा माझा अर्धा टेबलस्पून भरतो हा चमचा, म्हणून मी हा 2 चमचे टाकलेला आहे। तुमचा जर पोहे खाण्याचा चमचा असेल तर तुम्ही 1 चमचा सपाट भरून बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा घ्या, 1 चिमूट मीठ घ्या। हा आपल्याला केक फिरवताना बेस जो आहे तो एकाच याच्यात आपल्याला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हा सर्कल जर तुम्ही असा करत असाल तर असंच फिरवत राहा, याला उलटं फिरवू नका, म्हणजे आपला स्पॉन्ज खूप छान तयार होईल। असा तुम्ही केक टिनला तेल लावून हा पेपर आपण छान लावून घ्यायचा। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर वापरा, बटर पेपर नसेल तर आपण असा घरच्या घरी आपला तेल लावायचं आणि आपला पेपर कट करायचा आणि असा केक टिनला लावून घ्यायचा व्यवस्थित। किंवा मग तुम्ही मैदा टाकून हा केक पॉट तेल टाकायचं, मैदा टाकायचा, ग्रीस करून घ्यायचं आणि त्यातही तुम्ही केक तयार करू शकता। आता आपले बॅटर छान तयार झालंय, हे आपण केक टिनमध्ये टाकून घेऊ। यात आपण परत हे ड्रायफ्रूट टाकून घेऊ।
चेरीज, मनुके, काळे मनुके, तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर आपण असे बदामाचे आणि काजूचे काप यावर लावून घेऊ, म्हणजे आपला केक खूप सुंदर दिसेल. आणि 40 ते 45 मिनिटासाठी हा केक आपण बेक करायला ठेवून देऊ. आपण कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. त्यात आता आपण असा स्टँड ठेवून केक ठेवायचा आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं. 45 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याचं झाकण काढून घेऊ. आता आपण काट्या चमच्याने चेक करू. तुम्ही चाकूने करू शकता की हा केक तयार झाला की नाही. तुम्ही बघू शकता आपला केक छान तयार झाला आहे, कुठेही चिकट नाही आहे. आपण जो चमचा टाकला होता तो व्यवस्थित क्लीन निघाला आहे. आता आपण हा केक टिनमधून बाहेर काढून घेऊ. आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपला बटर पेपर एकदम क्लीन निघाला आहे. तुम्ही बघू शकता आपल्या केकला किती सुंदर जाळी आली आहे. इतका हलका फुलका आणि आपला स्पॉन्जी असा मस्त केक तयार झाला आहे. आता मी हा केक तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा आपला केक किती सुंदर झाला आहे. एकदम मस्त जाळीदार असा आपला केक तयार झाला आहे. हा केक तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हा तुम्हाला फार आवडेल. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.